नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम यांच्या हस्ते झाले बालविवाह प्रतिबंधक जनजागृती चित्ररथाचे आज उद्घाटन. धुळे महानगरपालिका व सप्तशृंगी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे बालविवाह प्रतिबंधक जनजागृतीसाठी विशेष चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. या चित्ररथाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभरात बालविवाहाचे दुष्परिणाम, कायदेशीर बाबी आणि समाजातील जबाबदारी याबाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आज धुळे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान यावेळी त्यांनी बालविवाह ही सामाजिक समस्या असून त्याच्या निर्मूलनासाठी प्रशासनासोबतच समाजातील प्रत्येक घटकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आज धुळे महानगरपालिकेमध्ये बालविवाह प्रतिबंधक अभियान जे आहे त्याच्यासाठी एक चित्ररथाद्वारे जनजागृतीच्या मोहिमेचा शुभारंभ आज करण्यात आला. तर 2030 पर्यंत शासनाचं धोरण आहे बालविवाहमुक्त महाराष्ट्र करण्याचं. तर त्या निमित्ताने संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये हा जो चित्ररथ आहे त्याद्वारे समाजामध्ये बालविवाहाविरोधात जनजागृती करण्याचं हे अभियान सुरू झालेलं आहे. आत्तापर्यंत 50 गावं त्यांनी केलेली आहेत. धुळे जिल्ह्यातले संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा हा चित्ररथ फिरणार आहे आणि त्या अंतर्गत काही अवेअरनेस करण्यात येणार आहे बालविवाहाच्या संदर्भामध्ये. आपण आजही बघतो की बालविवाह सर्रास होत आहेत आणि जर अशा आपल्यालाही जर कुठे असा बालविवाह होताना आढळला, मुलींचं वय कायद्याने 18 वर्ष आणि मुलाचं वय 21 वर्ष केलेलं आहे आपल्याला माहितीच आहे. पण याच्याही व्यतिरिक्त आपल्याला जर कुठे आढळलं की बालविवाह होत आहे, 18 वर्षाच्या पेक्षा कमी वयाच्या मुलींचे लग्न होताना आढळलं तर लगेचच आपण संपर्क साधावा. DCPO ऑफिस यांना संपर्क साधून मग तिथे असा विवाह ताबडतोब प्रतिबंध करण्यात येईल आणि जर विवाह झाला तर मग संबंधित जे आहेत त्या विवाहामध्ये जे म्हणजे इन्व्हॉल्व झालेले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर ह्या एक समाजोपयोगी महिलाच्या अनुषंगाने एक अतिशय चांगल्या अभियानाचा शुभारंभ आज धुळे महानगरपालिकेमध्ये झालेला आहे.